आज आम्हाला सगळ्यांना जायचं होतं केडगावच्या आणि बुरानगरच्या देवीच्या दर्शनाला, कारण आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस. पण त्याआधी मला किचन मध्ये थोडेसे बदल करायचे होते आणि म्हणूनच मी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. माझे जे जुने कंटेनर होते ना ते खूप जास्त खराब झाले होते आणि म्हणूनच ना मी नवीन ऑर्डर केले. तर 6 छोटे आणि 6 मोठे असे मी ऑर्डर केले होते आणि मला जशी हवी होती तशीच मला क्वालिटी सुद्धा रिसीव्ह झाली. त्यामुळे मी खूपच जास्त हॅपी होते. मग काय लगेचच ते स्वच्छ धुवून वगैरे घेतले, पुसून ठेवले आणि लगेचच इथे किचनचे जे बाकीचे कंटेनर होते ना ते काढून घेतले. आता म्हणायला हा किचन मधला छोटासा बदल आहे, पण याने माझं किचन इतकं सुंदर दिसायला लागलंय. तुम्हाला सुद्धा हे कंटेनर हवे असतील तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा किंवा युट्यूब वरती तुम्ही व्हिडिओ पाहत असताल तर स्क्रीनवरती मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, इथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ना मस्त नाश्ता वगैरे केला आणि दर्शनासाठी गेलो. केडगावच्या देवीच्या दर्शनाला मी लग्नाआधी गेले होते आणि लग्नानंतर मी ह्यावेळी फर्स्ट टाइम जात होते. दर्शन मस्त झालं कारण तिथे अजिबातच गर्दी नव्हती. पण बुरानगरला खूप जास्त गर्दी होती आणि तिथे खूप उशीर झाला आम्हाला. तुमचं सुद्धा दर्शन व्हावं म्हणून मी ही छोटीशी क्लिप काढून आणली होती. आणि लेकरं सोबत असले ना जास्त कुठं फिरताच येत नाही. मग लगेच आम्ही दर्शन वगैरे घेतलं, घरी आलो आणि दोघंही खूप जास्त दमले होते. पहिलं तर त्यांना झोपी लावलं, असा संपला आमचा दिवस.